नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि खमंग बदाम मखाना कुकीज। या कुकीज उपवासालाही खाता येतात आणि मुलांना मोठ्यांनाही खूप आवडतात। चला तर मग सुरुवात करूया। साहित्य: सर्व साहित्य एकाच कपाने मोजून घ्यायचं आहे। 2.5 कप मखाना, पाव कप बदाम, पाऊण कप वितळवलेलं तूप, पाव कप साखरेची पावडर, 3 टेबलस्पून राजगिरा पीठ, पाव चमचा वेलची पावडर, सजावटीसाठी पिस्त्याचे काप। कृती: सर्वप्रथम मखाना रोस्ट करून मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या। त्याचप्रमाणे बदाम आणि साखरेची पावडरही तयार करून घ्या। एका भांड्यात वितळवलेलं तूप आणि साखरेची पावडर एकत्र करून छान फेटून घ्या। तूप कोमट असावं, गरम नसावं। आता त्यात मखान्याची पूड, बदामाची पूड, राजगिऱ्याचं पीठ आणि वेलची पावडर घालून सर्व छान मिक्स करून घ्या। हे पीठ चांगलं मळून कुकीजच्या आकारात तयार करा। जर शेप मिळत नसेल तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे बाइंडिंग उत्तम होईल। कढई 10 मिनिटं प्री हीट करून घ्या। ताटाला बटर पेपर घालून त्यावर कुकीज थोड्या अंतरावर ठेवा। वरून पिस्त्याचे काप लावा। आता मंद आचेवर झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं बेक करा। तळ लालसर दिसला की कुकीज तयार झाल्यात हे समजा। मात्र वरचा भाग मऊच राहील, त्यामुळे त्या पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात काढा। या कुकीज 8 ते 10 दिवस हवाबंद डब्यात छान टिकतात। तर अशा प्रकारे आपले खमंग, कुरकुरीत आणि हेल्दी बदाम मखाना कुकीज तयार झाले आहेत।